विधानसभा निवडणुकीसाठी आज माघारीचा शेवटचा दिवस असताना नाशिकमध्ये अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या। देवळाली मतदारसंघातून ऐनवेळी शिंदे गटाकडून एबी फॉर्म मिळालेल्या राजश्री अहिरराव या कालपासून नॉट रिचेबल होत्या। राजश्री अहिरराव यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी शिंदे गटाने आज निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे। यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हा प्रमुख विजय करंजकर हे निवडणूक आयोगाला पत्र देण्यासाठी उपस्थित होते। पक्षाचे सचिव यांच्या सहीचे हे पत्र असून देवळाली विधानसभा मतदारसंघात या निमित्ताने नवीन ट्विस्ट निर्माण झालेला आहे। देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने दिलेले उमेदवार राजश्री अहिरराव यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी यासाठीचे हे पत्र असून उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याने उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी पक्षाची भूमिका या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे। देवळाली मतदारसंघातील शिवसेना पक्षाचा एबी फॉर्म ज्यांना देण्यात आला होता ह्या राजश्री अहिरराव यांचं आज महायुतीच्या म्हणजे पक्षाने आदेश या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांना देखील या ठिकाणी उपस्थित राहता आलं नाही आणि म्हणून त्या पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कळवलेलं आहे का ते आज या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही आणि म्हणून हे जे पक्षाने जे काही पत्र या ठिकाणी काढलं तर ते ग्राह्य धरून त्यांची माघार या ठिकाणी समजली जावी। पण निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? नाही, अधिकाऱ्यांनी सांगितलं का उमेदवाराला स्वतः उपस्थित राहावं लागतं, परंतु आता असे पक्षांनी महायुतीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाने तसं निवडणूक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कळवलेलं आहे। आपण दोन्ही ठिकाणी होतं, दिंडोरीचं बी होतं, त्या ठिकाणी दिंडोरीच्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती नाही आहे, परंतु देवळालीच्या संदर्भामध्ये आम्ही आता नुकतंच निवडणूक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भेटून तसं कळवलं। मात्र अद्याप उमेदवार आपल्या संपर्कात नाही, नेमकं प्रकरण काय? नाही, मला असं वाटतं का मागं गेले काही दिवसापासून अनेक ठिकाणी राज्यामध्ये अनेक ठिकाणी एबी फॉर्म प्रत्येक पक्षाचे दिले गेले होते। त्याचं कारण असं होतं का शिवसेनेनेच महायुतीचा धर्म पाळायचा का, मग राष्ट्रवादी असेल त्यांनी कुठेही फॉर्म भरायचे या उद्देशाने त्या ठिकाणी फॉर्म भरला गेला होता, परंतु नुकतंच कालच रात्री आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेबांनी आदेशित केलं की आपण सर्व ज्या ठिकाणी आपण एबी फॉर्म भरलेले असतील अशा सर्वच उमेदवारांना माघारी घेण्याचं आदेश त्या ठिकाणी दिले। पाहिलं गेलं तर शिंदेची शिवसेना आपण तर शिवसेनेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यातच तर हा सर्व संभ्रम निर्माण झालेला होता, कसं पाहता याच्याकडे? मला असं वाटतं का शिंदेची शिवसेना नाही ही खरी शिवसेना आहे आणि म्हणून मला असं वाटतं का शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल अनेक ठिकाणी 288 जागांवरती 3-3 पक्षाचं एकमत होणं हे काही लवकर होत नव्हतं आणि म्हणून काही ठिकाणी अशा अडचणी त्या ठिकाणी आल्या, परंतु पक्ष प्रमुखांनी ज्या त्या पक्षाच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी तशा प्रकारचे आदेश देऊन त्या ठिकाणी माघारी घेण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले। मला असं वाटतं का शेवटी निवडणुकीचा माघारीचा दिवस ह्या 3 पक्ष एकत्र येणं, 3 पक्षाचे वेगवेगळे इच्छुक असणं, जागा कुठल्या पक्षाला सुटल्यानंतर 2 जण नाराज होणं ह्या गोष्टी मला असं वाटतं का शेवटच्या मोमेंटपर्यंत चालतात, परंतु शेवटी पक्ष आदेश हा महत्त्वाचा असतो आणि म्हणून सगळ्यांनी पक्ष आदेश मानून त्या ठिकाणी माघारी घ्याव्यात असे आदेश त्या ठिकाणी दिले। या दोन्ही मतदारसंघाचे जे उमेदवारांना एबी फॉर्म हेलिकॉप्टरने आले होते आणि त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली, काय प्रकरण होतं सगळं? मला असं वाटतं की कुठलाही आता पहिली गोष्ट तर हेलिकॉप्टरमधून एबी फॉर्म आले किंवा नाही त्याचीच आत्तापर्यंत चौकशी तसं काही स्पष्ट त्या ठिकाणी झालेलं नाही आणि जरी आले तरी ते समजा एखाद्या उमेदवार आता ते माघार घेणार असतील किंवा नसतील, जे काही नियमाप्रमाणे जी काही खर्च निवडणूक आयोगाकडे आपल्याला द्यावा लागतो तो द्यावा लागतो। मोटरसायकलवर आणले ना आम्ही, 2 व्हीलरवरती आले ना एबी फॉर्म। नाही पण हेलिकॉप्टर इथपर्यंत येणार नाही ना, 2 व्हीलरवर यावं लागेल। एबी फॉर्म रद्द करावा किंवा मागे घ्यावा या संदर्भात जे काही पत्र दिलेलं आहे ते छाननीपूर्वी देणं अपेक्षित होतं। आता निवडणूक अधिकाऱ्यांशी आम्ही जे काही बोललो होतो त्यांच्या म्हणण्यानुसार ते त्या चिन्हावरच निवडणूक लढवतील जर माघारी त्यांनी अधिकृतरित्या घेतली नाही तर। परंतु पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आदेशित केलेलं आहे का हे ग्राह्य धरल्या जाऊ नये आणि म्हणून आम्ही उद्या देखील
पक्ष शिंदेसाहेब आम्हाला आदेशित करतील आणि आम्ही महायुतीच्या प्रचारामध्ये त्या ठिकाणी सहभागी होऊ. उमेदवारावर विश्वास नाही का? नाही, मला असं वाटतं का प्रत्येक वेळेस आता उमेदवाराला तशा सूचना त्या ठिकाणी गेल्या होत्या, परंतु ते या ठिकाणी उपस्थित राहणं अपेक्षित होतं, परंतु ते का उपस्थित राहिलेले आम्हाला त्याबद्दल सांगता येणार नाही. नाही, आपण जर निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला नाही तर मग तुम्ही कोणाचा प्रचार काय करा? भूमिका असेल? आम्ही महायुतीचे उमेदवार, अधिकृत उमेदवार, मग आपल्या पक्षाचे बी तर चिन्हावर लढतील ना ते. आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार जे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी अधिकृतपणे सांगितलेले त्यांचा प्रचार शिवसेना या ठिकाणी आमचा सर्व जाहीर, त्या ठिकाणी सर्व- देखील सर्व- असणारे आणि धनुष्यबाण पण नाही, असणार. आम्ही सर्व जाहीर महायुती म्हणून सर्व जाहीरचं करणार. महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेत देवळाली मतदारसंघातून मी महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. खरं तर देवळाली मतदारसंघात महायुतीचे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी गटाचे असल्यामुळे उमेदवारी त्यांना गेली. भारतीय जनता पार्टीला उमेदवारी न गेल्यामुळे मी आज अपक्ष उमेदवारी केलेली होती. पण हिंदुत्व टिकण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेशाध्यक्ष यांनी मला सांगितले की महायुतीचं सरकार यावं आणि हिंदुत्व टिकावं, याच्यासाठी आपण थांबलं पाहिजे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ते चांगल्या प्रकारची मला संधी देतील असं त्यांनी मला आश्वासन दिलं. म्हणून मी आज अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घेतलेली आहे. एक बहीण म्हणून शुभेच्छा माझ्या त्यांच्या पाठीशी असतीलच, पण मी एक महायुतीची चांगली पदाधिकारी आहे आणि मी महायुतीत राहणार आणि महायुतीचंच काम करणार. आणि आत्ता गेली 5 वर्षापासून मी जे काही कार्य केलेलं आहे आणि महायुतीच्या माध्यमातून मी अनेक प्रकारचे गावामध्ये शासकीय निधीमार्फत कामं केलेली आहे. तरी मी आत्तापर्यंत महायुतीत आहे आणि महायुतीतच राहणार. आणि येणारा जो आता प्रचार सुरू होणार आहे, मी महायुतीचं जो मला आमचा पक्ष आदेश देईल की आपल्याला काम करायचं आहे त्या पद्धतीने मी काम करणार. आणि देवळालीची जी मतदार जे लोक आहेत, जी जनता आहे, त्यांनी माझे कष्ट बघितलेले आहे, माझे काम बघितलेले आहे. खरं तर माझी लढाई अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेली नाही. येणाऱ्या काळात निश्चितच मी माझं वर्चस्व निर्माण करून दाखवेल अशी मी सर्वांना ग्वाही देते आणि थांबते. काही माघार घेण्यासाठी तुमच्यावर प्रेशर होतं का? तुम्ही आता रडताय? नाही, प्रेशर वगैरे काहीच नाही. खरं तर भारतीय जनता पार्टीला जर उमेदवारी मिळाली असती तर निश्चितच आज आनंदोत्सव साजरा झालेला असता. पण महायुतीची उमेदवारी ही राष्ट्रवादीला गेल्या कारणाने खरं तर मेहनतीला फळ आलं नाही असं म्हणावं लागणार आहे, पण फळ निश्चितच मला भेटेल अशी मला आमच्या प्रदेशाध्यक्षांनी ग्वाही दिलेली आहे. म्हणजे वडिलांबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. खरं तर निवडणूक लढणं ही लोकशाही आहे. माझा जन्म दाखला हा वडिलांच्या नावाने आहे, माझा जातीचा दाखलाही माझ्या वडिलांच्या नावाने आहे. आणि मी आत्तापर्यंत जसा मला मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे, तो मतदान यादीमध्येही माझं तनुजा बबनराव घोलप असंच नाव आहे. या अर्थानं त्यांनी जी काही माझ्यावर टीका केलेली आहे याच्यावर मला कुठलंही त्यांना प्रत्युत्तर द्यायचं नाही आहे. मात्र त्यांनी नाव न वापरण्याचं सांगितलेलं आहे. मग आता यापुढे नाव वापरणार का तुमचं की तेच काय जे आहे? हो, जे यादीमध्ये नाव आहे तेच मी माझं वापरणार. नाही, ते वडील आहेत, ते मोठे आहेत माझ्यापेक्षा, त्यांच्या विरोधात मला कुठलीही तक्रार नाही. आणि खरं तर निवडणूक कुठलीही असो, ही आपला जो जन्म दाखला असतो. दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.